तुमच्या दोघांचं लाईफ मी असं स्पॉइल करेन की तुम्हाला जगात कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही। आणि हिम्मत असेल तर मला थांबवून दाखवा। इट्स अ चॅलेंज, शनायाज चॅलेंज। गप्पा बस। हॅलो हॅलो, हो हो खूप भारी झालं, मी खूप इन्सल्ट केला त्यांचा। हो तू सांगितलं होतं तसं अगदी परफेक्ट ऍटिट्यूड दिला मी त्यांना। हा अरे यार, पण आता येताना मी बाईक वरनं पडले। हो आणि तुझ्या फोन मुळे यार। यार तुझ्याशिवाय मला नाही जमणार आहे सगळं एकटीने, तू लवकर ये। हो हो तोवर मी सांभाळते, यू कम अर्ली। ठीक आहे, ओके बाय, गुड नाईट, ओके लव यू, बाय। Ow. 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 Somebody help! Help me! Hey, you tall boy, come here, help! Ow. Mama, माझा पाय. Ow. राधिके, कुणासाठी आपला आनंद कमी होऊ द्यायचा नाही। बरोबर आहे। आणि राधिका, मला वाटतं ती पोकळ धमक्या देऊन गेली। जी मुलगी स्वतःला सांभाळू शकत नाही ती तुझं काय वाईट करणार। करेक्ट बोलत मॅडम तुम्ही। वहिनी, तुम्ही तुमचा मूड फ्रेश करा, अजिबात मूड घालवून देऊ नका। खरं बोलतो श्रेयस। चला वहिनी, आपण आपली पार्टी कंटिन्यू करूया। आणि खरं सांगू का राधिका, परत जेव्हा तुला असा काही कार्यक्रम करायचा असेल ना, तेव्हा चुकीच्या लोकांना आमंत्रण देऊ नकोस, म्हणजे असा काही प्रसंग होणार नाही। नाही, मला कळतंय हे सगळं मला उद्देशून बोलताय तुम्ही। पण मॅडम, राधिका, मी खरंच सांगतो, यामध्ये माझा काही संबंध नाहीये। मला खरंच कल्पना नव्हती की शनाया इथे येणार। हो ना, गुडला तर काहीच माहित नव्हतं ना। अहो पण विश्वास तरी कसा ठेवायचा याच्यावर? अहो मी कसं सांगू? मी आईची शपथ घेऊन सांगतो, मला याबद्दल काही माहिती नव्हती। राधिका, मी हवं तर माफी मागतो, सगळ्यांचे हात जोडून माफी मागतो, पण आज इथे जे काही झालं त्यामध्ये माझा सहभाग नव्हता। मला माहिती आहे या सगळ्या प्रकारानं आनंदाला गालबोट लागले, पण यात नवीन काय आहे? नेहमी हेच तर करता तुम्ही। आणि ह्या पुढे जर पुन्हा असं काही झालं ना तर सरळ पोलिसात देवा दिला। पाहिलत ना सरिता वहिनी, राधिकेच्या आनंदाचा विचका केला यांनी। नानाजी, मला खरंच कल्पना नव्हती शनाया इथे येणार आहे म्हणून। पण ठीक आहे, काही झालं तरी आता अप्रत्यक्षरित्या मीच स्वतःला अपराधी समजतो। तुम्हाला वचन देतो, यापुढे मी तुमच्या कुठल्याही आनंदात सहभागी होणार नाही। माझ्यामुळे तुमच्या कुठल्याही आनंदाचा विचका होऊ नये असंच मला वाटतं, त्यामुळे नाही होणार मी तुमच्या आनंदात सहभागी। I'm sorry. आय गुरु, ऐकतं गुरु, वहिनी जाऊ दे, त्याला जात असेल तर। आणि त्यांनीच सांगितलं असणार शनायाला, नाहीतर ती कशी येईल इथे? तिला कळेल कसं? अगदी बरोबर बोलताय नानी तुम्ही, मलाही हाच डाऊट आहे। आणि वहिनी, मी तर सांगतो, आता ऑफिस मधनं या गुरु आणि शनाला आपण परमनंट काढून टाकूया, कटकटच ना।
येस मॅम. तुमच्या कुठल्याच सक्सेसचा आनंद घेऊ देत नाहीत हे. मग काय वहिनी, ही दोघं ना आपल्या कंपनीला लागलेलं ग्रहण आहेत. अगदी खरं आहे. यांना सहजासहजी माफ करायचं नाही, त्यांना त्यांची शिक्षाही मिळायलाच हवी. येस पानवलकर, बरोबर आहे. पण ते सगळं नंतर, आत्ता नाही. राधिका, आत्ता ह्या क्षणी तू जर तुझा मूड स्पॉइल केलास तर विजय त्यांचा होईल आणि आपण ते होऊ द्यायचं नाही. मग मी काय म्हणतो, आता खूप झालं आपलं डिस्कशन, आता आपण पार्टी कंटिन्यू करूया. चला 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 चला, जेवायला जाऊया सगळे. काय नाटक आहे यार या शनायाचं. हा काय नवीन ड्रामा आता. इतका वेळ झाला फोन ट्राय करतोय, फोनही बिझी लागतोय. कोणाशी बोलतेय कोणाच ठाऊक. काय नवीन लावलं हिने. बाईकवरून आली काय, तो ऍटिट्यूड कुठून आणलाय. एकदा बोललंच पाहिजे हिच्याशी, त्याशिवाय नाही कळणार. प्लीज हो, मला थोडी मुदत द्या. फक्त 4 दिवस. 4 दिवसात तुमचे पैसे देतो की नाही बघा. 4 दिवस? बर 2 दिवस द्या. 2 दिवसात मी सगळे पैसे परत करेन. फक्त 2 दिवसाची मुदत वाढवून द्या. काय तू किराणेवाला आहे, तुला असं म्हणायचं ठीक आहे. 2 दिवसाची मुदत वाढवून दिली, घ्या. तुझी फालतू ऍक्टिंग बघून कोण तुला मुदत वाढवून देणार आहे? याच्यापेक्षा थोडी आणखी ऍक्टिंग केली ना तर मला अवॉर्ड मिळेल, अवॉर्ड. अवॉर्ड? अरे त्या किराणेवाल्याला सुद्धा कळते तुझी ऍक्टिंग किती फालतू आहे. त्या अवॉर्ड वाल्यांना नाही कळणार. अगं मावशी सारखं सारखं काय फालतू फालतू. शनाया, हे रिपीट आहे. किड्या शनाया कुठे? अरे काय सारखं येऊन शनाया कुठे, शनाया कुठे. आम्हाला काय माहित शनाया कुठे. इथे नाही आली ती. हो पण पार्टीत आली होती ना. आ तिथे कशी काय आली? कशी आली ते मलाही माहिती नाही, पण तिने काय केलं हे तरी माहितीये का? माझ्या मॉम डॅडनी पण कधी हात नाही उचलला माझ्यावर, पण तू तो डायरेक्ट स्लॅप केलास मला. हाऊ डेअर यू. माझ्या इनोसन्सचा फायदा घेतलास. ते सगळे जेव्हा मला टॉन्ट करत होते, माझा इन्सल्ट करत होते, तेव्हा तू गप्पा बसलास. तुमच्या दोघांमुळे मला खूप सफर करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला सॉरी म्हणावंच लागेल ना. आता मी तुमचं लाईफ असं स्पॉइल करेन ना की तुम्हाला जगात कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आणि हिम्मत असेल तर मला थांबवून दाखव. अरे बाप रे बाप, एवढा कसा बदल झाला तिच्यात? मला काय विचारतो, त्याला विचार. एवढा कसा बदल झाला तिच्यात? ते मला काय माहिती. पण किड्या, आता याच्या पुढे जर शनाने चुकूनही तुम्हाला कॉन्टॅक्ट केला किंवा तुम्हाला कुठूनही कळलं की ती कुठे काय करते, तर मला लगेच कळवायचं, फोन करायचा. ओके? ओ कळवतो कळवतो. लगेच फोन केला तू? हा आई, आलो आलो. हे जरा नाही, इथे जरा आलो होतो बाहेर. आलो लगेच आलो. किड्या, कळलं ना तुला? आता आई तुझ्याशी बोलली ना, मला कसं कळेल? हे मी तुला शनायाबद्दल सांगतोय. हा ते कळलं, ते कळलं. त्यामुळे आता जर तुम्हाला कळलं तर मला लगेच कळवा. ओके? हो कळवतो कळवतो. ओके बाय. हे मावशी, मला एक सांग,
शनायाकडे बाईक बीक तिची लॉटरी बिटरी लागली का काय? मला काय माहित. तुला काहीच माहित नसतं, पण मला माहितीये तिला ना एखादा FGF मिळालाय. FGF म्हणजे? फ्रेंड गाईड फिलॉसॉफर. ओ, पण असं झालं तर ती आपल्याला विसरेल रे. छे, अरे आपलं नाव केड्या, आपल्याला कोणी सहसा विसरत नाही. आपण या गुरुला विसरू शकते ती, हा, त्याचं काही खरं नाही. पण यु नो व्हॉट, हं. ह्या गुरुला जाऊ दे, पण आपला गुरु मात्र नक्की बदलणार आहे. हा, तो किराणे मालवाला त्यांनी ऐकलं तर. चल रिहर्सल करू. हा. काका मला 10 दिवसाची मुदत वाढवून द्या प्लीज. आई काय झालं? झोप नाही येऊन राहिली का? नाही ग, तसं नाही. गुरुची वाट पाहत आहे. पहा बरं, अजून आला नाही ना. येतील ते, तुम्ही झोपा बरं. गेले असतील शान्याकडे. राधिका, त्यानं तुला सांगितलं ना सगळ्याही समोर, तिचा आणि त्याचा काही संबंध नाही राहिला आता. आई असं तुम्हाला वाटतं, पण बोलत असतील ते एकमेकांशी. आणि आज ती पार्टीमध्ये येऊन तमाशा करणार हेही त्यांना माहिती असणार. राधिका, त्यांनी सगळ्यांसोबत सांगितलं की नाही? त्याला काहीच माहित नव्हतं बरं ती येणार म्हणून पार्टीमध्ये. त्यांनी माई शपथ घेतली का नाही? आणि तू पाहिलं का नाही, त्यासोबत तिने त्यालाही धमकी दिली. हा ना. हो आई, आणि बघा, तिने जी काही धमकी दिली ना, त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही. आणि तिने यांना खरंच धमकी दिली असेल ना, तर हे बघून घेतील. तुम्ही नका लक्ष देऊ. चला झोपा बरं. चला बरं आत. काय रे, ते शनायाला काही वेडबीड लागलाय का? ते पार्टीमध्ये जाऊन असं काय बोलली ती? हो ना, आणि आपल्याला न सांगता गेली पार्टीमध्ये. आणि त्या गुरु राधिकाला हे सगळं बोलायची काय गरज होती? येऊ दे तिला. तिला असं उभं करतो ना, असा झाडतो ना तिला मी. ए केड्या, शनाया, तू कुठे गेली होतीस तू? ते सोड, तू काय बोलत होतास? मी काही नाही, तो गुरु आला होता इथे आणि तो शोधत आला होता. पण तूच आहेस ना, की मला भास होत आहेत? बापरे. हो, मी शनायाचे. हो, कळलं. अगं पण गेली कुठे होतीस तू? आणि तो गॅरी सांगत होता तू काहीतरी पार्टीत जाऊन रौद्र रूप धारण केलं होतंस म्हणून. आता व्हॉट इज रौद्र? रौद्र म्हणजे अँग्री. हा. एनिवे, आणि तू त्या राधिकाला आणि गॅरीला तिथे जाऊन काय बोलली ग? तू प्यायली बिली नव्हतीस ना? ए शट अप यार केड्या, मी नॉर्मल आहे. आणि यार मी खूप सहन केलं, खूप टॉलरेट केलं, म्हणून आज बस झाले. त्यांना अशी धमकी देऊन आले ना, गुड फॉर नथिंग. आणि गॅरी ना मला यापुढे कधी इन्सल्ट करायची हिंमतच नाही करणार, बघशील तू. काय कॉन्फिडन्स आलाय तुझ्यामध्ये. सो आर यू जेलस? नो, मला तुझं कौतुकच वाटतंय. किती छान कॉन्फिडन्स आलाय तुझ्यामध्ये. शेवटी मीच ना तुझी ऍडवायझर. व्हॉटएव्हर, माझे प्लॅन्स वेगळे आहेत आता. काय प्लॅन काय? हा, तर प्लॅन असा आहे की नको नाही सांग ना मग. नाही नाही. सांग ना शनाया. अरे नाही यार, कारण तू ना स्पून आहे, स्पून. तेव्हा गॅरीचा स्पून आहेस. तुला मी जे काही सांगते ते सगळं जाऊन तू गॅरीला सांगतोस, चमचा कुठला. एनिवे, ठीक आहे. आणि माझ्यासाठी यमी फूड ऑर्डर कर आत्ता. 2000. अँड हॅलो मावशी, माझ्यासाठी वॉर्म वॉटर काढ, मला फ्रेश व्हायचंय. एक मिनिट, तुला काय लॉटरी बिटरी नाही लागली? शेवटी मी प्रेडिक्ट केलं होतं की नाही? हॅलो, कीप युअर प्रेडिक्शन्स विथ यू, ओके? अँड केड्या, मी इथे राहते हे जर तू गॅरीला सांगितलंस ना, तर मी हे पैसे काढून घेईन. नाही, मी नाही सांगणार. नक्की? नाही. बघा, प्रॉमिस. प्रॉमिस.
गुड बॉय. हे काय प्रकरण आहे? काहीतरी सॉलिड डेंजर झालंय. हो ना, हो ना, तू इथे असताना हिला हा गुरुमंत्र दिला कोणी? काय माहिती पण काही झालं तरी ही इथे आहे हे कोणाला सांगायचं? कुणाला सांगायचं. कुणाला सांगायचं नाही. मर्दी, आपल्याला काय करायचंय? 2000 रुपये मिळाले. आज तर आपण सॉलिड पार्टी करायची. यार या शनायाचं काय चाललंय? फोनही रिसीव्ह करत नाहीये. त्याच्या मनात नक्की आहे तरी काय? अरे ही शनाया असं का वागते काही कळत नाही. हिने मला डम्प तर केलं नसेल ना? तिला कुणी दुसरं तर भेटलं नसेल ना? चिडली तर होतीच ती, पण आता कसं समजावू हिला? पण समजवायचं तर एकदा भेटायला तरी हवी. फोनही नाही उचलते, किड्याकडे राहत नाही, म्हणजे शनाया नक्कीच दुसरीकडे कुठेतरी. पण कुठे? बेटर तिला मेसेज टाकून ठेवतो. शनाया, आय एम रिअली सॉरी, पण मला प्लीज एकदा भेट, फक्त 5 मिनिटांसाठी. उद्या भेटूया, कधी कुठे ते सांगते. जस्ट वेट फॉर टुमॉरो. वेट फॉर टुमॉरो म्हणजे काय? डिस्कस्टिंग. बायकांच्या मध्ये माझं हे होणारं सँडविच कधी थांबणार ना, काही कळतच. यांचं शनाचं काय चाललंय काही कळत नाहीये. पण काही झालं तरी सावध राहायला हवं. चल निघू. शन्या, शट अप. जस्ट शट अप. आतापर्यंत तू खूप बोललीस, आता मी बोलणार. मी ही पार्टी स्पॉइल करायला आली, पण फक्त पार्टीच नाही, मी तुझं लाईफही स्पॉइल करायला आली. तुमच्या दोघांमुळे मला खूप सफर करावं लागेल, आणि त्यासाठी तुम्हाला सॉरी म्हणावंच लागेल मला. आता मी तुमचं लाईफ असं स्पॉइल करेन ना की तुम्हाला जगात कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आणि हिम्मत असेल तर मला थांबवून दाखव. सौमित्र. हॅलो. हॅलो राधा. हा बोल रे. जागी आहेस ना अजून? जे काय घडलं त्याचा विचार करत? खात्री होती मला तुझा जो काय एकूण स्वभाव बघता तू या सगळ्याचा विचार करत अख्खी रात्र जागी राहणार याची खात्री होती मला. तू ठीक आहेस ना? अरे तसं काही नाहीये. तू मला नको सांगूस राधा. तुझ्या त्या सक्सेस पार्टीत बाकीचे सगळे जण छान एन्जॉय करत होते, पण तू एकटी अशी बाजूला विचारात घडून गेल्यासारखी बसली होतीस. आय नो राधा, आय नो, मला कळतंय हे असं घडल्यावर कोणीही डिस्टर्ब होईल, पण तू होतीस ना, तू होतीस म्हणून शांतपणे निभावून नेलंस ना सगळं. पण तूच सांग सौमित्र, काय करू मी? त्याने ह्याचं काय चाललंय ना काही कळत नाही रे. काय गरज आहे? पण तिच्या आयुष्यात काय चाललंय ह्याची तुला काही गरज नाहीये. आणि या असल्या गोष्टींमुळे तू तुझं मन नको डिस्टर्ब करू प्लीज. तू शांतपणे जशी वेळ मारून नेलीस ना पार्टीत, तसंच राहायचंय तुला, शांत. ओके, झालं गेलं विसरून जा, चल संपलं, मूव्ह ऑन. त्याच्याकडे बघितलंस ना तू कशी वागत होती ती. हा म्हणजे मी पण ऑब्झर्व केलं ते. सो यू शुड टेक केअर.